श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माऊलींची प्रार्थना. स्वामी माऊलींचे नामजाप केल्यामुळे अनेक फायदे होऊ लागतात. जर तुम्ही देखील स्वामी भक्तीत लीन आहात, स्वामींवर श्रद्धा आणि विश्वास करता, तर हा व्हिडिओ, ही माहिती तुमच्यासाठी. आज या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्त्वाचं सांगत आहोत. स्वामी भक्तीत कित्येकांना अनुभव येतात, पण कित्येक जण अनुभवापासून वंचित असतात. तर त्याचे कारण आज जाणून घेणार आहोत. कधीकधी भक्ती करताना श्रद्धा आणि विश्वास तितकाच महत्त्वाचा आहे. ज्या क्षणाला तुम्ही परमेश्वरी शक्तीवर जितका प्रगाढ विश्वास ठेवाल, जितकं सर्व काही कठीण त्यांच्या चरणाशी सोपवून निश्चिंत व्हाल, तितकेच अनुभव तुम्हाला येऊ लागतील. जर कुणी घरातील वादविवाद नष्ट व्हावेत, घरातील भांडणे थांबावीत, यासाठी स्वामींची प्रार्थना करत असतील, तर आपल्या देव्हाऱ्यासमोर बसून, स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर बसून स्वामींना प्रार्थना करत आपल्या हातावर थोडी साखर घेऊन श्री स्वामी समर्थ हा पवित्र जप, जमल्यास 10 माळी, नाही जमल्यास 1 माळ सुद्धा श्रद्धेने केल्यास या हातातील साखरीत ती प्रचंड शक्ती निर्माण होते, ज्यामुळे घरातील कलह, वादविवाद, घरातील पती पत्नींमधले काही क्लेश, काही अशा भावना ज्या त्यांना दुरावा निर्माण करतात, त्या सर्व काही नष्ट करण्याची क्षमता या नाम जपामुळे त्या साखरीत उत्पन्न होईल. जर तुम्ही हा उपाय कधी अनुभवला नसेल, केला नसेल, तर नक्कीच अनुभव घेण्यासाठी आणि तुमची नाती प्रेमाने, आनंदाने भरण्यासाठी. कधीकधी घरात काही छोटे कारण जरी असले तरी खूप वादविवाद होऊ लागतात. घरात राहणे प्रचंड ताणाचे आणि संघर्षाचे वाटू लागते. त्या क्षणाला समजून जा की काहीतरी असं होत आहे जे आपल्या वास्तुदोषाला कारणीभूत ठरत आहे. घरात निरंतर स्वच्छता ठेवणे, कापूर जाळणे आणि त्यासोबतच स्वामींचे नाम जप जितके होईल, सकाळ अथवा संध्याकाळ, जी तुम्हाला वेळ जमत असेल, त्या वेळेत तुम्ही श्री स्वामी समर्थ हा पवित्र जप करू शकता. याचे शुभ परिणाम तुम्हाला दिसू लागतील. वास्तुदोष आपोआप नाहीसे होण्यास मदत होते. जिथे जिथे स्वामींचे नाम घेतल्या जाते, तिथे सर्व काही दुरीत बाजूला दूर टाकल्या जाते आणि घरात सुख, संपन्नता आणि आनंदी आनंद वाटू लागतो. घरात राहावेसे वाटू लागते. कदाचित जर काही पती पत्नींमध्ये छोट्या मोठ्या कारणांवरून वादविवाद वारंवार घडत असतील, कारणे फार छोटी असतात, पण भांडणे फार मोठी होत असतील, त्यासाठी हा उपाय फार योग्य आहे. त्यामुळे पती पत्नींमधील प्रेम, जिव्हाळा आणि अधिक विश्वास वाढण्यास तुम्हाला मदत नक्कीच होईल. हा उपाय जरी ऐकताना साधा, सोपा आणि सहज वाटत असेल, तरी देखील उपाय करून पहा. नक्कीच फरक पडेल आणि घरात शांतता राहील. आनंदाचे वातावरण स्वामी निर्माण करतील. तुमच्यासाठी तुमचे नाते घट्ट होतील, प्रेमाने भरतील आणि तुमच्यात पुन्हा पहिलेसारखेच सुसंवाद सुरू होतील. कित्येकदा तुम्ही पाहता की काही छोट्या कारणांवरून
बोलणेसुद्धा बंद केली जातात किंवा कोणताही व्यवहार केला जात नाही किंवा दुरावा एखाद्या नात्यात येऊन बसतो. त्यामुळेच हा उपाय अत्यंत प्रभावी उपाय आहे. ज्याप्रमाणे त्या साखरीला गोडवा आहे त्याचप्रमाणे स्वामींचे नाम त्या साखरीसोबत जोडल्या गेल्यास तेव्हा त्या साखरीची अधिक शक्ती वाढू लागते आणि ती सर्व घरातील सदस्यांनी किंवा ज्यांच्यात वादविवाद वारंवार होत आहेत, मग घरातील कुठलंही सदस्य असो किंवा पती-पत्नी असोत, त्यांनी ते ग्रहण करावं. स्वामींचं नाव घेऊन ते ग्रहण केल्यास तुम्ही काही काळातच पाहाल की तुमच्यातील गोडवा, सुसंवाद आणि सर्व काही आता आनंदाने परिपूर्ण होत आहे. कधीकधी काही छोट्या गोष्टी खूप मोठे कारण बनून आडकाट्या निर्माण करतात, अडथळे निर्माण करतात आणि खूप काही त्रासदायक गोष्टी निर्माण होतात. त्यामुळेच हा छोटासा उपाय नामस्मरणाने केलेला तुम्ही नक्कीच अनुभव करा. स्वामी शक्ती महान आहे. स्वामींची शक्ती अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेली आहे. तुमच्या जीवनातील स्थिरता, आनंद आणि विखुरलेली शांतता परत देण्यासाठी स्वामी नाम जपासोबत हातात असलेली साखर तुमच्यासाठी अगदी चमत्कारासारखी कार्य करू लागेल. जर तुम्ही हा अनुभव, हा उपाय पहिले कधी ऐकला नसेल तर नक्कीच तुमच्या प्रियजनांना शेअर करण्यास विसरू नका. या चॅनलवर पहिल्यांदा भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला, या माहितीला, या उपायाला एक लाईक करा. नक्कीच स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवोत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. 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 श्री